सुनील दादा कदम साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत। त्यांनाही विनंती करतोय की प्लीज आपल्या सन्मान आपण स्वीकारावा आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये आवाजामध्ये करूया फेरबदल, आवाज ऐकूया गणेशजी शिंदे सर यांचा। तत्पूर्वी आणखीन एक सन्मान आपण करूया की आदरणीय श्री सचिन दादा कदम साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत। तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। पहिलाच बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळलाय, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईन जवळ, फिल्डर येईल खूप वेगाने, बॉलला अडवेल, फेकी करेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी धावाधाव केली जाते, धावांसाठी लयलूट केली जाते। 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात। 2 धावेने श्रीगणेशा झालाय सारखं कडवाडी टीमचा खातं ओपन केलंय संकेतने आणि आवाज ऐकूया गणेशजी शिंदे सर यांचा। थँक्यू सो मच। इथे मात्र खऱ्या अर्थानं टीम सारखं 11 संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र फलंदाजीचा महत्वपूर्ण निर्णय, सलामीची जोडी एका बाजूला जितू, दुसऱ्या बाजूला अभिमन्यू। आता मात्र अभिमन्यू आपण पाहिलं तर स्ट्राइक एंडला गोलंदाज सतीश। ओ वाल डिलिव्हरी, वा बाय वा, सुरेख, अतिशय देखणा। खऱ्या अर्थानं आजचा संपूर्ण दिवसभरातील अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला। मुवमेंट झाली, एज लागली, एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला। अभिमन्यू बॅक टू द पॅव्हिलियन। सगळ्या मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर कोण आलं? ओ इनसाइड आउट, अप्रतिम। इथे मात्र फटका पाहिलं गेलं तर पॉइंट आणि गलीच्या दिशेने अप्रतिम फटका होता। चेंडू गेलाय मात्र दंदन 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 सीमारेषा बाहेर चौकारासाठी। किरण जाधव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाजी मार्क वरती सतीश। खूप महत्वाची मॅच आहे या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये, सेमी फायनल मध्ये जायचं आहे तर ही मॅच खूप महत्वाची असणार आहे। त्या दरम्यान आपण एक शुभ सन्मान करूया। आदरणीय सुनील हरिबा कदम यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करूया। मी विनंती करतो आयोजन समितीला आपण या ठिकाणी सन्मानित करूया। आदरणीय सुनील हरिबा कदम, खऱ्या अर्थानं आपल्या व्यासपीठावरती आलेला प्रत्येक व्यक्तीचा आदर सन्मान करणं हे आपलं अधिकर्तव्य आहे। भारतीय परंपरा इथं खऱ्या अर्थानं प्रेमाची उबदार शाल, मायेचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण इथे मात्र मान्यवरांना यथोचित असं सन्मानित करूया। डी झोन मध्ये पंच सांगतील यस, षटक क्रमांक 1 संपलंय, एका धावेची भर, धावसंख्या मात्र पहिल्या षटकाच्या अंतिम 12 धावा धावफलकावरती। चला टीम मीटिंग्स घेऊ नका मित्रांनो, कारण इथून पुढे अजूनही 4 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत। खूप मॅचेस आहेत आपल्यासाठी। विनंती आपल्याला, चला अतिथी देव भव आलेल्या मान्यवरांचा यथोचित असा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय। स्पर्धा आहे खऱ्या अर्थानं अभिमानाची, स्पर्धा आहे स्वाभिमानाची, स्पर्धा आहे एकीव गावाची। खऱ्या अर्थानं अप्रतिम आयोजन आणि खऱ्या अर्थानं जर विचार केला की एक गाव आणि खऱ्या अर्थानं एका गावाचं आयोजन म्हटलं की ती स्पर्धा एका वर्षभराचं आयोजन असते मित्रांनो। आता मात्र न्यू गोलंदाज शरद केरेकर, शरद केरेकर मात्र ओव्हर क्रमांक 2 मध्ये येत आहेत। समोर आपण पाहिलं जितू, शॉर्ट पिच आहे, फटका थोडासा वेगळ्या धाटणीचा पाहायला मिळाला। पंच गेला तिथे मात्र मिड ऑफ रिझन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहेत, 1 आणि 1च धाव प्राप्त होईल। 13 धावा धावफलकावरती। किरण मात्र स्ट्राइक इनला येतील, ज्यांच्या बॅट मधून 2 चांगले चौकार आपल्याला पाहायला मिळाले बॅक टू बॅक। 3 षटकांची मॅच असणार आहे म्हटल्यानंतर षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे।
इथे मात्र चांगला खराब क्षेत्ररक्षण तिथे मात्र पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बघता बघता दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं टीम सारखळ कडकबाडी सारखळ या संघाच्या माध्यमातून टॉस जिंकून एक महत्वपूर्ण निर्णय थोडीशी मोठी धावसंख्या उभारावी लागेल. 40+ कडे ध्येय ठेवावं लागेल. आता मात्र यास ऑन साइडला क्लिक केलाय परंतु चेंडू जाईल फक्त आणि फक्त एकाच धाबेसाठी. थोडासा फ्रंटला खेळावं लागेल कारण एका धाबेने धावसंख्या वाढणार नाहीये. तुम्हाला एका षटकामध्ये कम से कम एक चेंडू तरी सरळ सीमारेषा बाहेर फेकावा लागेल. 1.3 खेळ संपलाय. 16 धाबा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिला. अर्धी मॅच संपली. बादशाह रडार मध्ये हो इथे फटका बसलाय. लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र यस विकेट होईल पतन. फलंदाज मात्र आपण पाहिलं किरण बॅक टू द पवेलियन. थोडासा नक्कीच पाहिलं गेलं तर फटका खेळत असताना ताकदीचा कमी वापर झाला म्हणेन. टायमिंग तर वापर होता मग का चेंडू गेला नाहीये हा नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण राहिलाय. परंतु चला थोडं गतिमान करा. स्पीडअप घ्या प्लीज विनंती आपल्याला. हा सर बॉल किती राहिले 2 शेष. चला 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 वेळ जास्त घेता मित्रांनो प्लीज विनंती असेल. टीम सारखं 11 एवढा वेळ नाहीये आपल्याकडे मित्रांनो. आपण पाहिलं तर स्पर्धेसाठी 1 दिवसीय स्पर्धा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ₹21 21,000 सन्माननीय राजू भोसले भैया साहेब सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा. द्वितीय पारितोषिक प्रदीपदादा कदम युवा उद्योजक ₹10,000. तृतीय क्रमांकासाठी खऱ्या अर्थानं 3,000चं कॅश प्राइज प्रवीणदादा जाधव अध्यक्ष संकल्प फाउंडेशन. बादशाह रडार मध्ये खोदून काढलाय. यस उडवलाय आणि चेंडू पाठवलाय सरळ समालोचन कक्षाला सलामी दिली आहे. बिग 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 षटकार येतोय. फलंदाज आहेत संकेत. आल्या मोठा ब्लास्ट आलाय. मी सट होऊन आलोय डक आउट मधून हे दाखवतायत फलंदाज मात्र संकेत. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा बादशाह रडार मध्ये फटका आता फसलाय का. एलिमिनेशन चुकलंय. उंची आहे लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सी कॉर्नर पकडला जाईल. झेल खल्लास होईल. मात्र संकेत यांचा खेळ इथे मात्र या स्पष्ट आहे की मला धावा काढायच्या आहेत. या दृष्टीने मी आलोय. फटका सजला होता फक्त उंची जास्त झाली त्यामुळे चेंडू मात्र सीमारेषा ओलांडता आली नाहीये. आणि इथे मात्र आणखीन एक धक्का बसलाय. टीम सारखळ 11 या संघाला धक्का क्रमांक 3 आपण पाहिलं. न्यू बॅटर सतीश जाधव. गोलंदाजीमध्ये सुद्धा परिवर्तन होईल. 2 षटकं संपली आहेत. शेवटच्या षटक योगेश केरेकर शेवटचा हाणामारीचा स्लॉक वरचा षटक. चतुर्थ क्रमांकासाठी रोख ₹2,500चं पारितोषिक लाभले आपल्याला नवनाथ दादा कदम श्री विक्रम दादा कदम यांच्या माध्यमातून. मालिका वीर खऱ्या अर्थानं प्रथम क्रमांकाला चषक आपण जर पाहिलं तर वॉड शॉट क्षेत्ररक्षक आहेत. वॉड झेल यार आपलातून डिमिड विकेटला सुरेख झेल टिपलाय. फटका चांगला सजलाय. प्रयत्न चांगले चालले आहेत परंतु त्यावरती मात्र खऱ्या अर्थानं अंकुश ठेवलाय. तो म्हणजे जर पाहिलं तर केळवली संघाच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षणाची साथ. एकही झेल मात्र ड्रॉप होत नाहीये. विकेट आणि विकेटचं पतन होत आहे. आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं प्रथम क्रमांकाची ट्रॉफी सौजन्य केलंय कैलासवासी तानाजी यशवंत कदम आबा यांच्या स्मरणार्थ दीपक कदम निलेश कदम यांच्याकडून. द्वितीय क्रमांकासाठी ट्रॉफी सौजन्य लाभलंय कैलासवासी सीताराम नाना कदम यांच्या स्मरणार्थ तुकाराम सीताराम कदम यांच्याकडून. तृतीय क्रमांकासाठी कैलासवासी कोंडिबा लक्ष्मण कदम यांच्या स्मरणार्थ संतोष कोंडिबा कदम यांच्याकडून सौजन्य प्राप्त झालंय ट्रॉफी. चतुर्थ क्रमांक कैलासवासी मारुती हरिबा कदम यांच्या स्मरणार्थ श्री संतोष मारुती कदम यांच्याकडून. चला वेळ खूप घेता यार मित्रांनो प्लीज
टीम सारखं 11 आपण वारंवार बॅटी चेंज करण्यामध्ये एवढा वेळ घालवला तर स्पर्धा आमची संपन्न कशी होईल मित्रांनो. सहकार्य करायचं आयोजन समितीला. मी सकाळच्या पहिल्या चेंडू पासून सांगत असतो मित्रांनो, गेलेली वेळ पुन्हा कधी आपल्या आयुष्यामध्ये येत नाही. वेळेची किंमत करा, वेळ आपली किंमत करेल. तर डावखुरे हाताचे फलंदाज वेदांत, गोलंदाजी मार्क वरतून योगेश केरेकर. वेदांत फटका फसलाय, स्वतः योगेश केरेकर, चेंडू खाली. यस, पहिला 2 चेंडू 2 विकेट्स. हॅट्रिक इज ऑन योगेश केरेकर. चला चला चला, पहिली हॅट्रिक नोंदवली जाईल का? आतापर्यंत संपूर्ण दिवसभरात हॅट्रिकच्या जवळ तर किती गोलंदाज गेले, परंतु हॅट्रिक मात्र साधता आली नाहीये. आता मात्र नक्कीच साधता येईल का? न्यू बॅटर अरुण जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गोलंदाजी मार्क वरतून योगेश केरेकर सज्ज. हॅट्रिक चेंडू आहे, हॅट्रिक नोंदवली जाईल का? पाहायचं. त्या दरम्यान विक्रम दादा कदम यांचं शुभागमन होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ व्हॉट अ शॉट, विकेट आहे, हॅट्रिक आहे. ओ माय गॉड, झेल टिपायला पाहिजे होता. इथे हॅट्रिकचा झेल होता, परंतु हरकत नाही, 6 वाचवल्यात आहे. तिसरी धावेसाठी मार्गस्थ झाल्या दोन्ही खेळाडू आणि इथे मात्र बघता बघता 3 धावा कंप्लीट होतात. झेल टिपला असता तर या स्पर्धेतील आजची हॅट्रिक मात्र योगेश केरेकर यांच्या नावावरती नोंद झाली असती. एक स्माइल चेहऱ्यावरती पाहायला मिळते, कारण हॅट्रिक होती यार असं म्हटलं जाईल. पकडायला पाहिजे होता. खऱ्या अर्थानं आपण रोहित शर्मानी सोडलेला झेल प्रत्येकाला आठवत असेल. एक साधा सोपा स्लिप मधला झेल सुटला होता. एक अशा गोष्टी घडतात मित्रांनो. खऱ्या अर्थानं योगेश पुन्हा एकदा निघतील. ओ डान्सिंग ग्राउंड आणि संधी आहे. हो यस, एक चेंडू खऱ्या अर्थानं तो बेस झाला, तो झेल सुटला. तिथे मात्र पुन्हा पुढच्या चेंडूवरती किमया केली योगेश केरेकर यांनी. खऱ्या अर्थानं विकेट मात्र घेतली आहे. मी म्हणेन हे षटक मात्र पूर्णतः कमबॅक करून देणार आहे टीम खऱ्या अर्थानं केळवली 11 संघाला. यानंतर आता केळवली खेळेल ना? नाही यांची चालली ना. आता कोण कोण गेलं यांच्यातून? कोण गेलं? गेली ना. यस, धावसंख्या 25 धावा. मॅच थांबवून विचारू नका मित्रांनो, सरांना पंचांना त्रास देऊ नका स्कोअर साठी. ओ खूप लांबून वळून खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील झाली आहे, परंतु पंचांवरती कोणताही असर नाही आहे. शेवटचा चेंडू असेल. योगेश केरेकर काय गोलंदाजी हाताळले यार. 3 धावा, त्या झेल सुटला त्याच्या आल्या. यानंतर टीम बोर्ने 11 विपक्ष टीम A1 11 टॉस केला जाईल सेमीफायनल क्रमांक 1 चा. ओ चांगला फटका आहे, सुपर कट आहे, अप्पर कट आहे, देखना है, लाजवाब आहे. या शेवटच्या चेंडूवरती आल्या 4 धावा महत्वपूर्ण असतील, कारण समाधान धाव संख्या उभारली जाते. धावसंख्येचा विचार केला 31 धावा धावफलकावरती आणि 32 धावांचं आव्हान असेल. टीम केळ 30 झाल्यात, सॉरी 30 झाल्यात, 30 झाल्या. ओके ओके, 25 आणि 4 29 झाल्यात. सॉरी, थोडस करेक्शन करतोय आम्ही. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. 30 धावांचं आव्हान असेल टीम केळवली 11 संघासमोर. टॉस करूया सेमीफायनल क्रमांक 1 चा. टीम बोर्ने 11 विपक्ष टीम AQ11 या 2 संघांदरम्यान आम्ही सेमीफायनल क्रमांक 1 चा नाणेफेकीचा कॉल करतोय. तुषार जांभळे आपण आहात उपस्थित. त्या दरम्यान राजेंद्र चव्हाण यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया. पाणी तिकडे बघा आहे का? या बाटली घेऊन जाऊन भरून घ्या. त्या साईडला बॉक्स होतं. चला लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या, विनंती असेल आपल्याला.
त्यांचं नाव काय दीपक भाऊ? त्या दरम्यान सत्कार करायचा ना? टॉस उभारला. ठीक आहे. या ठिकाणी सेमीफायनल क्रमांक 1 बोर्नी 11 विपक्ष टीम A1 11 AQ दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल. दिला ना कॉइन नेलाय का? तो आदरणीय प्रदीप दादा कदम यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया सेमीफायनल क्रमांक 1 चा. तर चला दोन्ही संघाचे कर्णधार एक स्वतः यजमान दुसऱ्या बाजूला टीम खऱ्या अर्थानं बोर्नी स्विंग द कॉइन. कोण मागतं यस टीम AQ टेल द कॉल आणि इथे मात्र टेल आलाय टॉस. यस इथे मात्र टीम खऱ्या अर्थानं AQ 11 संघ नाणेफेक जिंकलाय. काय चॉईस कराल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करताय. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर समोर अतिशय चांगली टीम आहे. किती धावांपर्यंत रोखाल? कमीत कमी 10 पर्यंत रोखू आम्ही त्यांना. दीपक भाऊ नक्कीच मी सांगेन की खऱ्या अर्थानं स्वतः यजमान मध्ये खेळताय. खऱ्या अर्थानं खूप मेहनत घेतले. शेवटच्या मुवमेंटला टुर्नामेंट आले. कसं फील करताय? खूप छान वाटतंय आणि आम्ही प्रयत्न चांगलाच करू आणि पहिलं पायरी सोज मारू. नाही मी आयोजनाबद्दल सांगतोय ना की तुम्ही एवढं मोठं आयोजन केलंय. खऱ्या अर्थानं सकाळपासूनचा खेळ पाहिला समाधान वाटतंय? खूप समाधान वाटतंय आणि आम्हाला पूर्ण गावांनी सपोर्ट केला आणि सर्वांनी सपोर्ट केल्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद. टॉस हरलाय. बॅटिंग करायची. किती धावांपर्यंत झालं? 50+. 3 षटकामध्ये खूप मोठी मजल असेल. कोणाकडे पाहताय ती इनिंग खेळायसाठी बॅट्समन? संदीप आणि जयवंत. यस संदीप आणि जयवंत दोन्ही संघांना शुभेच्छा देईन कारण मॅच लाईव्ह चालू आहे. सेमीफायनल क्रमांक 1 टॉस जिंकला टीम AQ 11 संघाने. सिलेक्ट टू द बॉल पास. थँक्यू. यस जाऊया मॅचकडे. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर टीम केळवली विपक्ष टीम सारखं केळवली संघाला मात्र 30 धावांची गरज असताना एक विकेट मात्र बाद झालाय. त्यानंतर मात्र सतीशांच्या बॅट मधून पहिला चौकार. तर गोलंदाजी मार्कवरतून आपण पाहतोय संकेत. पुढील चेंडू शॉर्टपिच आहे. एक समजदारीचा क्रिकेट गलीच्या दिशेने ढकललाय. फक्त एक धाव अर्जित केली जाते. एका धाबीची आवश्यकता आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण अधूनमधून एक मोठा फटका आणि कंटिन्यू स्ट्राईक रूटेड हे नक्की समीकरण असणं गरजेचं आहे. जर कॅल्क्युलेशन गेम खेळावा लागेल तुम्हाला. स्ट्राईक एंडला आता मात्र आपण पाहिलं गेलं तानाजी. चला टीम प्लीज सारखं आपण जास्त वेळ घेता मित्रांनो. गाडी यू मे साय डेफिनेटली हिट क्लीन बॉल. यस ती खऱ्या अर्थानं बेल उडवली आहे. तानाजी यांना माघारी पाठवलंय. बॅक टू द पवेलियन. संकेत अतिशय चांगली दर्जेदार गोलंदाजी. यस विकेट. हे दाखवण्याचा प्रयत्न मात्र संकेताच्या माध्यमातून झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शरद दाखल झालात. मित्रांनो कोणतंही आव्हान सहजरित्या घ्यायचं नाहीये. क्रिकेटमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स हानिकारक आहे.
लक्षात ठेवा, कधी अहंकार आला ना तिथेच आपला सर्वनाश होतो. लक्षात घ्या मित्रांनो. आणि आज मी खेळायला का आलोय तर माझ्या गावाची जर्सी माझ्या अंगावरती आहे. मी आज खेळायला आलोय माझ्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या नावलौकिकासाठी. पहिली प्रायोरिटी माझ्या गावाला, पहिलं प्राधान्य माझ्या गावाला आणि गावच्या टीमला हे द्या मित्रांनो. त्याच वेळी नक्कीच आपण यशस्वी व्हाल. संकेत हो पुन्हा आता लपके. ओ माय गॉड, इथे मात्र नक्कीच थोडीशी उंची कमी पडली परंतु धावा जाऊन घेतील 4. यस, कुशल मुवमेंट, दबाव आला होता, विकेट प्राप्त झाल्या होत्या, तदनंतर मात्र त्यातून बाहेर निघणार आहे तो चौकार. खऱ्या अर्थानं फलंदाज होते शरद. एक ओव्हर संपली आहे मला नाही ना, एक चेंडू शेष आहे. 9 धावा, 9 धावा धावफलकावरती लागल्यात. धावा म्हटलं तर ज्या रन रेटने हव्या ती स्थिती नक्कीच आहे. विकेट मात्र 2 प्राप्त झाला, तो ऍडव्हान्टेज आहे खऱ्या अर्थानं टीम सारखं 11 कडे. चला 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 चला, वेळ वाया घालू नका मित्रांनो. सातत्याने आम्ही सांगतोय, आपल्याला रिक्वेस्ट करतोय. फलंदाज शरद खऱ्या अर्थानं चौकार एक मारलाय, एक कॉन्फिडन्स थोडासा नक्कीच आलाय. अरे एकदा फलंदाज एकदा गोलंदाज, काय चाललंय काय मैदानाच्या आतमध्ये. शरद पुन्हा एकदा सज्ज झाल्यात. ओ खूप लेट कट आहे, इथे एकच धाव असणार आहे. लेट कटला तुम्हाला मित्रांनो डी झोन असेल. या षटक क्रमांक 1 संपुष्टात आलाय. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. टीम खऱ्या अर्थानं केवळली 11 संघाच्या म्हणजेच का तर ज्या स्थितीत धावा हव्या होत्या, ज्या रन रेटनी पाहिजे होत्या, 10 ची सरासरी हवी होती, त्या स्थितीमध्ये वाटचाल टीम केळवली संघाची. आपण मित्रांनो पाहिलं तर खऱ्या अर्थानं मालिकावीर संघ यासाठी खऱ्या अर्थानं इजाज शेख, त्याचबरोबर श्री प्रकाश दादा गोरे यांच्या माध्यमातून एक स्पोर्ट सायकल आहे, एक चांगली चमचमती ट्रॉफी आहे. खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रामध्ये तुषार जांभळे यांनी सांगितलं की आपल्या असोसिएशन मध्ये प्रथमच स्पोर्ट सायकल मॅन ऑफ द सिरीजला खऱ्या अर्थानं शॉट यार आपल्यातून कृष्णा लक्ष्मण सातपुते सरांची आठवण करून देणार आहे मित्रांनो. खऱ्या अर्थानं ज्या वेळेस आपण पाहिलं क्रॉस द लाईन, जर संपूर्ण टेनिस जगतामध्ये कोण चांगलं खेळत असेल तर एकमेव नाव आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र क्रिकेट ब्रँड अँबॅसिडर कृष्णा लक्ष्मण सातपुते यांनी त्याच दिशेने खेळलेला हा फटका होता. अप्रतिम सतीश, हो 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 आबेल मुझे मार, लो फुल टॉस बॅट वरती, आणखीन एक धमाका. डीजे कुठे गेला आपला. थँक्यू. वन साइड हिरो अर्थातच नाव आहे सतीश. बॅक टू बॅक 2 षटकार. गोलंदाज पाहिलं तर किरण 10 चेंडू मध्ये आणखीन एक धमाका. हो 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 22 झाला. यस, इथे मात्र 2 धावांची गरज आहे. सतीश इथे मात्र आमचा वेळ वाचवताय असं म्हणायला हरकत नाही यार. खऱ्या अर्थानं काय बॅटिंग आहे. बॅक टू बॅक तिसरा दणदणीत षटकार. चला 2 धावांची गरज आहे. विजयाचं समीकरण असेल. सतीश ऑन फायर. हो इथे मात्र खऱ्या अर्थानं पंच बारकाईने पाहतात. बिगडी स्टाईल. यस किरण असं म्हटलं जातं ना, शाहरुख खानची स्टाईल आमचे पंच वापरतायत. यस इथं वाईट कॉल. स्कोर लेबल 1 धावेची गरज. ओ पहा लगे समजदारीचं क्रिकेट आहे. सतीशांच्या माध्यमातून विन द मॅच टीम केळवली 11. हार्ड लक बॅड लक टीम खऱ्या अर्थानं सारखं 11. या ठिकाणी विजयाचं नक्की शिल्पकार आणि शिल्पकारित्व खऱ्या अर्थानं ठरलं जाईल. अर्थात सतीश मॅन ऑफ द मॅच सतीश ठरतायत. तर चला टीम 11
आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखवूया मित्रांनो. A1 A1 क्रिकेट क्लब एकीव 11. चला आपण मैदानाचा ताबा लगेच घ्या. सतीश आपल्याला विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार इथून घेऊन जायचं. काय फलंदाजी केली यार, सतीशचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्या दरम्यान त्यांचं शुभागमन झालंय, ज्यांचं आदरणीय शंकर